हा व्हिएतनामच्या भीमाबाईनं बिका पाटलाचे आखे कागदपत्र जाळले भाऊ. भाऊ कसा आहे भाऊ तू? भाऊ दानक्यात स्वागत आहे भाऊ व्हिएतनामच्या ब्लॉग मध्ये बरं का. आज सकाळ सकाळी तुमच्या भावानं 5चा क्लास घेतला आणि त्याला कॅपेचिनो प्यायला. पण आपला अड्डा आज बंद होता गाड्या. मग दुसऱ्या अड्ड्यावर गेला तुमचा भाऊ डायरेक्ट दानक्यात. इथं नाही तर तिथं पण कॅपेचिनोला अजिबात सुट्टी नाही भाऊ. दानक्यात कॅपेचिनो मागवला, त्याच्याबरोबर आपल्या पंटरनं ग्रेप्स पण आणले. मग घनश्यामची भेट घेतली ना आलो ना क्लासला. कुंदाबाई म्हण मावाला बारगाड्या मोकळ्या करून दे. मग दानक्यात तिच्या बारगाड्या मोकळ्या करून दिल्या. इकडे चंपाबाई निघाली होती म्हणून तू घे बारगाड्या मोकळ्या करून. ती म्हणती नको बाबा. क्लास झाल्यावर तुमचा भाऊ आला ना डायरेक्ट दानक्यात जिमला. जय श्रीराम होऊ दे खर्च, दे दनादन दे दनादन. आखी जिम करून टाकली तुमच्या भावानं खतरनाक मध्ये. निघाला तुमचा भाऊ घरी आला. डोगेश भाई माझ्या पाया पडत सुटला, झालं गेलं माफ कर म्हणून. आज 3च्या क्लासला डोरेमॉन गोळ्या घेऊन झोपला होता. तुम्हाला पुढे गेलो सुंदराबाई भेटली, ती चालली होती घास कापायला. मग तुमच्या भावाच्या पोटातल्या पोटात कस तरी व्हायला लागलं ना. म्हणलं आता काहीतरी 2-3 गोट घेतलेच पाहिजे. तुमच्या भावानं दानक्यात हे काय ऑर्डर केलं आता तुम्ही सांगा कमेंट मध्ये दानक्यामध्ये. मग निघालो तुमचा भाऊ भीमाबाईकडे. भीमाबाईला म्हणणं काय पेटवलंय का? ती म्हणा पिका पाटलाचे आखे कागदपत्र जाळून टाकले म्हणा, विषय खोल. मग तुमचा भाऊ आला 6 वाजताच्या क्लासला. दानक्यात 6 वाजताचा क्लास घेतला. यमुनाबाई आणि गंगूबाई म्हणत चल म्हणत जेवायला. मग काय चिकन सूप खाऊ म्हणा, चिकन सूप. मग दानक्यात त्यांच्या बरोबर आलो नाही का, दोघी खुश. चिकन सूप खाल्लं, दानक्यामध्ये विषय खोल करून टाकला. मग काय ते दानकान श्रीलंका. तुमचा भाऊ वाऱ्याच्या वेगानं घरी निघाला. तुम्ही दानक्यात फॉलो करून घ्या. 200K झाले पाहिजे.